नमस्कार, मी कल्पना. चला गावच्या नवीन एक छानशा व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. चला आता इथे ना बरेचसे असे कामं वगैरे पण झालेले होते. म्हटलं चला आज आहे ना थोडंसं आहे ना फिरूया म्हटलं शेतामध्ये इकडे-तिकडे म्हटलं आणि खूप छान पद्धतीने मी तुम्हाला छोटे-छोटे गावच्या व्हिडिओ टाकत असते. आता जसं आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करत असते बरं का. आता मी नेहमी तुम्हाला सांगत असते की आमचं गावाला म्हणजे शेतीच आहे, सगळे शेतकरी लोक आहे, तेच मी तुम्हाला दाखवत असते नेहमी. आता इथे बघा नेहमीप्रमाणे आहे ना सकाळची सुरुवात झालेली आहे आणि इथे आहे ना आता मी तुम्हाला भरपूर अशा व्हिडिओमधून मागे पण सांगितलं का 2 गायी लागोपाठ जणलेल्या होत्या आणि आज आहे ना जवळजवळ 10वा दिवस आहे. आज शेवटचा दिवस आहे बरं का. आणि 10 दिवस आम्ही ना गाईचं कोवळं दूध खाल्लं. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. आता नेहमी माझे जे व्हिडिओज बघताना त्यांना माहीत आहे किंवा ते ऐकतात तर त्यांना माहिती काही गोष्टी. आता इथे ना ज्यांना माहीत नाही तर त्यांना मी परत सांगते की आमच्या घरी भरपूर गायी आणि एक गाय जणली आणि 3च दिवस झाले तिला आणि लगेच तिसऱ्या दिवशी ना दुसरी गाय जणली. म्हणजे पहिल्या गाईचं दूध खाता खाता आहे ना संपायला पण आलं नाही तर लगेच दुसरी गाय जणली. आता इथे ना नेहमीप्रमाणे मी ना दूध छान असं शिजवून घेतलं आणि माझ्याकडेच येतात शिजवायला. कसं मग मुलं माझ्याकडेच राहतं ना, तर मग आता चला हे शिजवलं आणि त्यांना पाठवून देते आता कॅनमध्ये. त्याच्यानंतर आहे ना आता ना इथे ना जेवणं वगैरे पण झाली, दुपारची वेळ आहे बरं का. चला म्हटलं आता थोडंसं आहे ना जुन्या घरी वगैरे तुम्हाला तिकडचं पण थोडंसं मी दाखवते. आणि वातावरण पण छान आहे. आता 8 दिवस झाले ना तेव्हापासून पाऊस उघडूनच गेलेला आहे आणि गावचं वातावरण खरंच छान असतं, फ्रेश वाटतं आणि मोकळी हवा असते वगैरे. बऱ्याच गोष्टी आपल्याला आहे ना गावाला अशा भेटतात, तसं शेरगावामध्ये भेटत नाही. आणि मी कसं जसं आहे आमच्या गावचं आमचं गाव किंवा मग आमच्या घरातले माणसं जसं आहे तसं आम्ही त्यांच्या सोबत राहतो, सगळ्या गोष्टी करतो वगैरे आणि तसंच राहायला पाहिजे आपण पण. आपलं गाव आहे शेवटी, आपले माणसं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्याच चालीप्रमाणे आपण पण गावाला गेल्यानंतर चालायला पाहिजे. आता इथे बघा मी माझ्या घरून त्या बाजूनं तिकडनं आली रस्त्याने आणि आता इकडे चालली मी जुन्या घरी. आणि म्हटलं चला आता थोडंसं आहे ना बघते म्हटलं पेरूला पण पेरू आले म्हटलं, मुलं म्हणत होते. पण मग आता बरेच दिवस झाले पेरू पण म्हणजे सगळे खाली पडून जातात. आता हे बघा मला सांगा ह्या फुलाचं नाव काय? मला माहीत नाही म्हणून मी तुम्हाला विचारलं आहे बरं का. आणि भरपूर अशी हे झाडं बघा छान लावलेले, कळ्या पण त्याला खूप आलेले आहे. आता याला काही लोक म्हणतात लसणी फुल आहे, पण मला माहीत नाही. तर मला ज्यांना माहीत आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ह्या फुलाचं नाव काय आहे. आता व्हाईट पण आहे आणि हे बघा पिवळं पण लावलेलं आहे, येलो कलरचं पण आहे. आता हे पण एकच होतं, आता ते छान पसरायला सुरुवात झालेली आहे. आणि ह्या झाडाला आहे ना जेवढं पाणी घालाल ना तुम्ही तेवढे फुलं येतात भरपूर अशी. आणि त्याच्यानंतर इथे आहे ना चेनी गुलाब आहे ना अगदी मी घराच्या समोरच लावलेलं होतं, म्हणजे एकदम घराला खेटून होतं. तर तिथं ना थोडासा प्रॉब्लेम आलेला, कारण का ह्या चेनी गुलाबामध्ये ना छोटासा साप निघालेला होता ना, त्याच्यात येऊन बसला. तर मग तिथला चेनी गुलाब मी सगळा काढला आणि इकडं थोडासा बाजूला लावला आणि तिथे मला पार्किंगला आधी पण टाकायची होती त्याच्यामुळे. आता सुंदर होते, ऊन पडतंय, ऊन पण पडलं पाहिजे, कारण का सूर्यप्रकाश हा आपल्याला किंवा मग झाडांना फुलांना सर्वांनाच भेटला पाहिजे. त्याच्यापासून आहे ना झाडांमध्ये अन्न तयार होतं सूर्यप्रकाश भेटला तर. आता इथे पण तुम्हाला हे दाखवते. हे ना खूप मोठं गुलाबाचं झाड झालं आहे. आता आमची अनिता आहे ना म्हणजे पुतणसून आहे ना माझी, तर ती आता हे छाटून देणार आहे. हे बघा एवढे फुलं आहे पण सगळे वरती हात पुरत नाही आहे. आणि ती आता आहे ना छाटून देईल, कट करणार आहे त्याला आणि त्याच्या काड्या आहे ना तिकडे माझ्या घरापुढे पण मला लावायच्या आहे. आता पावसाळा आहे तर मग म्हटलं होतील अशा. आता पहिलेच मी बघा केसांमध्ये फुल लावलेलं आहे आंबाड्याला, तरी पण मला आहे ना आवडतं बरं का असं फुल लावायला, नेहमीच आवडतं. तुम्ही बघा नेहमी मी गावाला असतं तर माझ्या केसांमध्ये फुल असतंच. आज आहे ना ऊन पण पडलेलं होतं. तसं आहे ना शंभूला आहे ना 2-3 दिवसांनी आम्ही आंघोळ घालतोच.
आणि आज पण आहे ना मस्त शॅम्पू वगैरे लावून त्याला माझ्या पुतण्यानं मस्त आंघोळ घातलेली, मस्त उन्हामध्ये उभं राहायला येतो आणि तो 2 दिवसानं 3 दिवसानं शर्यतीला तो जातोच आमचा आणि काही ना काही आणतोच. आता इथे ना हा दुसरा गोठा आहे बरं का. आता ह्या गोठ्यामध्ये बघू शकता किती गवऱ्या पण ठेवलेल्या आहे, काही जुने सामान वगैरे ठेवलेले, लाकडं पण ठेवलेले. कारण का आमच्याकडे ना जास्त करून चुलीवरच स्वयंपाक चालतो. आणि इथे बघा आज मुलांना सुट्टी होती आणि त्यांना पण खूप आनंद झाला जेव्हापासून आहे ना हे गाईला वासरं झाले ना, तर हे बघा रोज ते त्यांच्याजवळच खेळतात असे. आणि पहिले आहे ना हे बघा, ही झालेली आता ही आहे ना, ही गाय आहे. तुम्हाला एकदम मराठी भाषेत सांगते, ही गाय आहे. हे बघा मी हात लावलाय ना, ती ती गाय आहे. तर ती ना 3 दिवसाची झाली, म्हणजे हिचा जन्म झाला. आणि ह्या बाजूचं हे ब्लॅक कलरचं आहे ना, काळ्या कलरचं, तो झाला. मग हा ह्या बाजूचा आहे ना बैल आहे. मी तुम्हाला साध्या सिंपल गोष्टीमध्ये सांगितलं का एक गाय आहे आणि एक बैल आहे. हे बघा मी तुम्हाला सांगत होते की आमच्या घरी ना गाय जणलेली आहे. तर हे तिचे दोन्ही गायींचे वासरं आहे. आणि ते असे बघा त्यांना मस्त छान असं चोळलं का ते जवळ येतं. आणि हा आहे ना खूप आगाऊ आहे. आता त्यांची नावं ठेवले नाही मुलांनी अजून, ते नावं पण ठेवणार आहे त्यांची. हे बघा एवढा, म्हणजे आज आहे ना तो फक्त 3 दिवसाचा झाला आहे, तरी पण बघा किती आगाऊपणा करतोय तो. आणि त्याच्यानंतर त्यांचे आहे ना आई ना गवत खायला गेलेले आहे, रानामध्ये चरायला गेलेले आहे म्हणजे गाई. आणि त्यांना इथं बांधून ठेवलेलं आहे वासरांना वगैरे. चला त्याच्यानंतर आहे ना आता इथे आहे पेरूचं झाड. आता माझ्या सासूबाई नेहमी माझ्यासाठी पेरू घेऊन यायच्या ना, ते हे बघा अगदी छोटंसंच आहे, जास्त वरती पण नाही आणि हात पण पुरतो. चला म्हटलं मी पण बघून येते किती पेरू आले म्हटलं झाडाला. आणि मुलं पण होते, जे आता जेवढे छोटे मुलं होते ना ते पण होते. ते म्हणे आम्हाला पण यायचं. म्हटलं चला तुम्ही पण चला. मग आता इथे ना या पेरूला आहे ना इतके मोठे मोठे पेरू येतात. पण आहे ना आता तुम्ही बघू शकता वारा बघा किती सुटलेला आहे, हवा. आणि सगळे पेरू पिकून आणि खाली पडतात. मुलं पण सकाळी शाळेमध्ये निघून जातात 10 वाजता, तर ते मुलं 5 वाजताच येतात. आणि इकडं थोडंसं आहे ना मुलं एवढं येती नाही पेरू तोडायला वगैरे. आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा अशी हवा सुटली का पेरू पिकलेले असतात आणि खाली पडतात. आता कावेरी पण आहे ना वरती चढली आहे. हे बघा आता मी बघत होती पेरू, पण पेरू त्याला जास्त राहिलेच नाही, सगळे पडून गेले. महिन्यापासून हे सीझन चालू होतं पेरूचं, तेव्हापासून पेरू यायचे. पेरू ते एवढे गोड आहे ना. आता इथे एक मला आहे ना पेरू दिसला, हे बघा तोडायला गेली तर तो खालीच पडला माझ्या हातातून, कारण का पूर्ण पिकलेले ते पेरू एकदम असे झाडालाच. आणि चला आता इथे मस्त आता जेवढे भेटले तेवढे 2-3 पेरू तोडते आणि मस्त छान धुवून वगैरे त्याला मीठ लावून मुलांना पण देते आणि मी पण खाते. त्याच्यानंतर आमच्या सुनबाईंना, म्हणजे लहान्या सुनबाईंना, पुतण सुनच आहे, मला 2 पुतण सून आहे, मी नेहमी तुम्हाला सांगत असते. तर पूजा नाव आहे तिचं. तिने नाही ते ना हे ड्रॅगन फ्रूट्सचं एकच छोटंसंच असं झाड लावलेलं होते बघा. आणि बघू शकता तुम्ही कसं असतं ते झाड. आता आमच्याच मळ्याच्या शेजारी ना खूप मोठी बाग आहे, म्हणजे एक वावरच तयार केलेलं आहे त्यांनी. पण मी तिकडं जात नाही म्हणून, नाही तर त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला टाकलेला मी मागे एकदा टाकेल होता. आणि इथे बघू शकता एकच होतं, एकच फांदी लावलेली होती. तर ती ह्या पद्धतीने असं आहे ना, जसं आपण ते ब्रह्मकमळ असतं तसं त्याला फाटे फुटतात ना, म्हणजे पानं फुटतात, त्याच पद्धतीने त्याला पण इथे बघा ह्या पद्धतीने अशी त्याला पानं भरपूर तयार होतं. आणि पानाचे एकदम कडेला इथे बघू शकता जे फळ आहे ना ते असं तयार होतं. तर तिने छोटंसं लावलं तर पूजानं तर सुंदर असं झालं आहे. आणि हे बघा अशी कडेला त्याला आहे ना मस्त असं हे ड्रॅगन फ्रूट्स हे येईल आणि छान लाल होईल ते. आणि नंतर पुढे पण तुम्हाला दाखवेलच अजून भरपूर आल्यानंतर. आता इथे बघा बघू शकता आज आहे ना पूजाला आणि अनिताला आहे ना जायचं होतं पार्लरमध्ये. मग त्या माझ्या मुलाला सांगत होते का स्वप्नील भाऊ चला आम्हाला ना पार्लरमध्ये घेऊन. माझा मुलगा आहे ना प्रत्येकाचंच ऐकतो, तो असं कोणाला नाही म्हणतच नाही. तर मग सगळ्या बघा दोघी जणी त्या पुतण सुना आणि त्यांचे मुलं वगैरे गाडी भरूनच तो आहे ना घेऊन गेला, म्हणजे दुसऱ्या गावाला जायचं आहे, आमच्या गावामध्ये पार्लर नाही म्हणून. तर त्यांची कामं वगैरे आवरले आणि ते गेल्या मग पार्लरमध्ये. तर मी काही गेली नाही, मला काही नव्हतं जायचं. हे बघा म्हणजे माझा मुलगा आहे ना सर्वांसाठीच करतो, छोट्या मुलांसाठी करतो. नंतर आहे ना तिकडनं सुना वगैरे आल्या आणि स्वयंपाकाची आता तयारी. आता आमच्या घरचे लोक आहे ना सगळे नॉनव्हेज खाणार आहे बरं का, त्याच्यामध्ये 1-2च फक्त खाती नाही. तर माझ्या जेठांनी ना खूप छान असे इथे बघा झिंगे आणले, ते म्हणजे कोळंबी. आणि ती खूपच म्हणजे मोठी आहे. इथे आमच्या गावाच्या शेजारी ना धरण आहे, तर धरणामधून आहे ना ह्या अशी झिंगे, मासे, खेकडं वगैरे सगळे काढतात आणि ताजे ताजे बरं का. आणि ते फोन करतात, जर मग जाळ्यामध्ये पडले ना तर लगेच मग आम्हाला फोन वगैरे येतो आणि ते आहे ना मग आमच्यासाठी ना असे देतात.
आता हे बघा एवढे सुंदर आहे. आता आमची फॅमिली एवढी मोठी आहे, तरी पण हे खेकडे नाही सॉरी, हे झिंगे आहे ना, कोळंबी खूप म्हणजे खूपच मोठी आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही अंडे बघू शकता. म्हणजे ही मादी बरं का, याला मादी म्हणतात. आणि तुम्ही बघू शकता हे सगळे अंडे बघा, किती अंडे हे जे पिवळं दिसतंय ना, हे बघा असे. तर हे सगळे अंड्यांनी ह्या झिंग्यानं भरलेले आहे. आणि त्याचे पाय पण तुम्हाला दाखवते. हे बघा इथे ना पाय पण खूप मोठे मोठे होते. आता इथे ना माझ्या जावेचं चालू आहे साफ वगैरे करायचं काम. आता सर्वांसाठी आज ही भाजी होणार आहे मस्त अशी छान. आणि चुल्यावरची भाजी होणार आहे छान. एवढी टेस्टी झाली होती मस्त ना, सुंदर अशी सर्वांनी खाल्ली. आणि हे बघा जवळून अंडे दाखवते तुम्हाला, एवढे छान आहे. अगदी म्हणजे अर्धा तास झाला आहे, अगदी जाळ्यामधूनच काढून आणले आणि माझ्या जेठांनी आणलेले आहे ते. म्हणजे असं गावाला आहे ना, खाणं म्हणजे व्यवस्थित असतं, त्याच्यामुळं आपली तब्येत पण चांगली असते गावाला. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आमच्या घरामध्ये जसं होतं जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. ह्या पद्धतीने मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत असते. चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.